हॅलो हॅलो येतो मॅम. चला ठीक आहे, बरं झालं. एक आपण थोडं 2-3 मिनिटात थांबू. स्पीड वाढली परत आता. ठीक आहे. बेसिक एवढं कळालेलं आहे. व्हॉट इज टेम्परामेंट? इट इज अ बेसिक नेचर ऑफ दॅट पर्सन. We are considering the physical and mental symptoms of the patient. It is helpful for the remedy differentiation. The 4 basic or the classical types explained by H.A. Robert, that is BSNP: bilious, sanguine, nervous and phlegmatic. Bilious, which are related to the liver disorder. Sanguine, which is related to the blood disorder. Nervous, they are very much hurry and worry. And phlegmatic, they are sluggish in reaction. एक्झाम्पल जर आपण बघितले, बिलियसचं एक्झाम्पल कोणतं सांगितलं मी? ॲलोज. सॅंग्वाईनचं एक्झाम्पल कार्डस. त्याच्यानंतर BSN नर्वसचा आहे नक्सवमिका. आणि फ्लेग्मॅटिकचं सांगितलं पल्सेटिला. ठीक आहे. कळालं एवढं? Now in this example he said that की पल्सिटीला आपण कधी देतो, तर पल्सिटीला पेशंट कशी असते, तर ऐश्वर्या राय. कळालं आता फिजिकल मेकअप ऑफ पल्सिटीला? Yes, ma'am. How is the Aishwarya Rai? She is blonde, that means fair, having the brown hairs, blue eyes, very quiet in nature, emotional, heighted, आणि अजून आपण काय म्हणू शकतो, व्हेरी ब्राईट स्किन, डेलिकेट स्किन, विदाउट एनी पिगमेंटेशन. सो दिस इज अबाउट द स्किन. किंवा हाईट जास्त असते, दिसायला खूप सुंदर असते, ब्ल्यू कलरच्या आईज असतात. सो दिस इज द पल्सेटिला लेडी. कळाला आता फिजिकल मेकअप ऑफ पल्सेटिला? नाव द फिजिकल मेकअप ऑफ नक्सवमिका. नक्सवमिका कसा असतो? आता नक्सवमिका तरी सांगा. डार्क कॉम्प्लेक्शन. डार्क कॉम्प्लेक्शन असतो. हा, डार्क कॉम्प्लेक्शन असतं ना. पुढे काय? पल्सेटिलाच्या अपोजिट नक्सवमिका. मॅम इरिटेबल असतो, बरोबर आहे. नर्वस असतो, बरोबर आहे. येस, म्हणजे येस, पल्सेटिला ही आपण जनरली मग म्हणतो फिमेल रेमेडी आहे, आणि नक्सवमिका आपण म्हणतो मेल रेमेडी आहे. येस, पण इथे तेच कन्फ्युजन H.A. रॉबर्टनी दूर केलंय. डू वी मीन दॅट अ वुमन इन दिस टाइप नेव्हर रिक्वायर नक्सवमिका? डू वी मीन दॅट द कलरिंग ऑलवेज इंडिकेट पल्सेटिला? पल्सेटिलाचं जे काही त्यांनी कलरिंग सांगितलंय की शी इज अ ब्लॉन्ड लेडी, सो तिला नक्सवमिका कधी लागणार नाही का? दॅट इज अ क्वेश्चन आस्क्ड बाय H.A. रॉबर्ट.
If we do, we have the base our conclusion on a half truth. जर आपण कधी त्या लेडीला नक्सोमिका दिलंच नाही, so this is not a correct way of prescription. What we really mean it is that the stout young woman with blue eyes, fair hair and pale skin has developed one or more clear cut symptom under the proving than the people of other coloring of stature. तुम्हाला ड्रग प्रूव्हिंग मध्ये वी आर गेटिंग अ सच टाइप ऑफ लेडीज इन द ऑफ द पल्सेटीला की स्टॅच्यूवर तिचं व्यवस्थित असतं, ब्ल्यू आईज असतात, फेअर हेअर्स असतात, पेल स्किन असते. सो दिस इज द पल्सेटीला. वी आर गेटिंग इट फ्रॉम द ड्रग प्रूव्हिंग. ऑन दी अदर हँड द बेस्ट प्रूव्हर इज द नक्सोमिका बिकॉज दॅट पर्सन इज इरिटेबल. आणि आपण बघितलं होतं की प्रूव्हर जर का इरिटेबल असेल, प्रूव्हर जर का क्विक इन ॲक्शन असेल मेंटली अँड फिजिकली, सो दॅट इज द बेस्ट प्रूव्हर. तो नक्सोमिका पेशंट कसा असतो, वायरी अँड डार्क मेन असतो तो. This means that the natural physical makeup of certain people predisposing them to certain reactions under the circumstances make them particularly susceptible to the certain disease influences, whether these disease influences are natural or artificial. काय कळालं तुम्हाला सांगा आता याच्यातून? अगदीच सोपं आहे. काय कळालं? सांगितलंय मी तुम्हाला हे आधीच. नक्सोमिका ड्रग प्रूव्हिंग मध्ये आपण काय मिळालं आपल्याला, डार्क कॉम्प्लेक्शन मध्ये नक्सोमिका चांगला प्रूव्ह झालाय. आणि पल्सेटीला लेडीज मध्ये, म्हणून आपण काय म्हटलं, पल्सेटीला इज अ फिमेल अँड नक्सोमिका इज द मेल. पण याचा अर्थ असा होतो का की नॅचरल फिजिकल मेकअप, as per the natural physical makeup we have to give the medicine, they do not have any other reactions. Pulsatilla will not require the Nexomica or the Nexomica never requires the Pulsatilla. Is this a natural way of prescription? हो की नाही काहीतरी तर म्हणा. हॅलो, आवाज येतोय का? मॅम आवाज नव्हता येत. हा, कुठपर्यंत समजलाय मग तुम्हाला? किती ऐकू आलं आणि कधी आवाज ब्रेक झाला, कोणत्या पॉइंटवर आवाज ब्रेक झाला? काय? पल्सेटीला मेल रेमेडी, फिमेल रेमेडी आहेत आणि मग सोमिका मेल तिथे त्याच्या पुढचा. So if during the proving, if we got that ki Naxomica we are giving to the dark men and Pulsatilla we are getting a better results in the female, is this not possible ki Pulsatilla जी लेडी आहे तिला नक्सोमिकाचे सिम्पटम्स येणार नाही का? किंवा नक्सोमिकाच्या माणसाला पल्सेटिलाचे सिम्पटम्स नाही का येणार? त्याला गरज नाही पण येणार. If that person are having the predisposition for the pulsatilla, so आपण त्याला pulsatilla देणार नाही का? देणार. So there should not be any different किंवा आपण कलरिंगच्या बेसिसवर मेडिसिन क्लासिफाय करायची नाही. नक्सोमिका डार्क आहे म्हणून आपण प्रत्येक डार्क माणसाला नक्सोमिकाच द्यायचं किंवा फेअर लेडीला प्रत्येक वेळेस पल्सेटीलाच द्यायचं. सो वी शुड नॉट डिफरन्शिएट ओनली ऑन द बेसिस ऑफ द कलरिंग. So in other words, the temperament as a caste in the beginning of their existence
predisposes to the certain morbific reactions, and if not controlled, they will develop these reactions under certain circumstances. So only on the basis of color we should not give the medicine, but आपले प्रिस्क्रिप्शन कसं असलं पाहिजे, we should consider the whole physical makeup plus the mental behavior of that person. पर्सन भलेही चिडचिडा आहे पण किंवा डार्क आहे, तो वी कॅन गिव्ह द पल्सेटिला, बिकॉज द प्री डिस्पोजिंग फॅक्टर्स किंवा नॅचरल ऑर द आर्टिफिशियल डिसीज त्याला जो होणार आहे, इफ दॅट डिसीज रिक्वायर्स द पल्सेटिला, वी हॅव टू गिव्ह इट. On the other hand, if she is a lady, she is very much soft in nature, physical makeup तिचा pulsatilla आहे, but she demands the Naxomica for any gastric disturbances, but only on the basis of color you are giving the pulsatilla. This is not the wise prescription. सो पल्सेटिलाला आपण नक्सोमिका देऊ शकतो, नक्सोमिकाला पल्सेटिला देऊ शकतो. ऑन द बेसिस ऑफ कलर वी शुड नॉट give the medicine. We should consider the physical and the mental makeup of that person. कळालं? हो मॅम. वाचा हे कोणीतरी. ऑन दी अदर हँड, वाचू मॅम. हा वाच. On the other hand, we have not attained the stupendous task so classify the various elements that influence people to ascertain how people of general type might react to any given set of circumstances, that we could with assurance say that certain temperaments would develop certain symptoms. It is far simpler and easier to learn the value of the homeopathic remedy by a close study of its symptom complex, that we may recognize them in an ailing patient and they manifest the action of the remedy as the simillimum. येस, तर परत त्यांनी तेच सांगितलंय, हे स्टुपिडिनस टास्क हे करायचं नाही. कलर वरून मेडिसिन, डू नॉट गिव्ह द मेडिसिन ओनली ऑन द बेसिस ऑफ द सर्टन कलर किंवा कोणता पण फिजिकल मेकअप वरून तसं क्लासिफाय करू नका. इन जनरल, find out the temperament of that person and then give the medicine. It is very simpler and very easier to learn the value of homeopathic remedy by how? By the symptom complex. Only on the basis of one point, do not give your prescription. You study the symptom complex. You study all the characteristic symptom, recognize the patient, and then choose a medicine, then and prescribe it to the patient only on the basis of which law? That is the law of simillimum. नुसतं एका पॉइंटवर, नुसतं त्याचं दिसण्यावर, त्याच्या वागण्यावर नुसतं मेडिसिन देऊ नका. स्टडी द सिम्पटम कॉम्प्लेक्स अँड देन फाइंड आउट द मेडिसिन. कळालं इतकं? हो मॅम. So, ma'am. what we have learned regarding the temperament today? So this temperament, it is a Classification. मी पहिले सांगते मग तुम्ही सांगा. So this word temperament is derived from the Latin word which means tempire, which means the nature of. हा बोला. नाही काही नाही. That is the nature of the person. That is the temper of that person. So we can say that this is the combination of mental and physical characteristic of the person, and it is totally depend upon the hereditary characteristic. This is depend on the mother and father of that person. This is the internal constitution, this is the internal state and the disposition. It is H. Robert classify it into the 4 groups. Basic 4 group मध्ये त्यांनी त्याला divide केलेला आहे. That is the bilious, nervous, sanguine आणि phlegmatic. So this is a dynamic and a pathophysiological characteristic expression of a person. This develop from the childhood, ज्या आपण त्याला congenitalच म्हटलेला आहे. It is the temperament is represented किंवा आपण त्याला असं पण define करू शकतो की the temperament is sum total of physical, physiological, biological, psychological and dynamic possibilities of that subject.
नर्वस टेम्परामेंट जर का आपण पहिले घेतलं, सो नर्वस में द पर्सन इज मेंटली अँड फिजिकली व्हेरी अलर्ट, ही इज व्हेरी एक्साइटेड, impatient, the patient is hypochondriac, and the best example is the nux vomica. The second temperament that we have seen, that is a bilious temperament. The bilious word itself related to the liver disorder. The patient may have the some other diseases like pigmentation. The person may have the strong appetite which are related to the liver, and here we are considering psycho. Hello. Hello. हा मॅम, हॅलो. मध्येच डिस्कनेक्ट झालं होतं ना. हा मॅम. So bilious मध्ये we are considering psychotic miasm, and example is the Allos Socotrina. Sanguine temperament, which is related to the blood disorder, the person may have the diseases which are related to the blood, and here we are considering psoric miasm, and the example is the cactus. Then the last one is the phlegmatic temperament. The person is sluggish. The person may have a tendency of venous stasis, and the best example is the pulsatilla. Only on the basis of one symptom, we should not prescribe our medicine. The one symptom may be color, it may be the behavior, but we have to study the symptom complex of the patient. On the basis of similimum, we have to give the medicine. इतकं आपण आज बघितलं. कळलं इतकं? हो मॅम. समजलं आहे इथपर्यंत? क्लासिफिकेशन अँड द इम्पॉर्टन्स ऑफ टेम्परामेंट. येस मॅम. सो डेफिनेशन काय म्हणाल तुम्ही टेम्परामेंटची? नेचर ऑफ दॅट पर्सन. Yes, with the nature we are considering psychophysical characteristic, or we are the psychophysical personality of the person we are considering in the temperament. Yes ma'am. Or we can say that this is the internal constitution, disposition, and the mental makeup of the person, that all includes in the temperament. Yes. Any problem, any doubt up to this classification मध्ये, signs and symptoms मध्ये? No ma'am. कसं टेम्परामेंट मिळतं तर when the parent cells first unite, they cast one temperament. So this is the congenitalच characteristic आपल्याला तो मिळतो. We cannot remove that temperament, but we can modify and we can decreases the complications in the future life because of that temperament. बरोबर आहे? And the prescribing on the basis of constitutional type and the temperament is not only the good method, but we are using this temperament only on the for the remedy differentiation. नुसतं temperament वर आपण prescription करत नाही. We are studying the symptom complex, but this temperament is useful for the remedy differentiation, for the remedy selection. कळलंय एवढं? हो मॅम. ओके. आज सॅटरडे आहे ना? ठीक आहे. ओके. व्हॉट अबाउट युअर